हॅलो हॅलो. आजच्या दिवसातला पहिला सामना असेल, म्हणजे आजच्या दिवसामध्ये ज्या 8 टीम आहेत त्या सिरियलप्रमाणे खेळल्या जातील आणि सेकंड राऊंडला 4 टीममध्ये लॉट्स केले जातील. सर्व संघांना सूचना असेल, सिरियलप्रमाणे मॅच होणार नाही कारण जसे येतील, कारण आजच्या दिवसामध्ये एक पण टीम नव्हती, पण आयोजकांनी कुठेतरी लास्ट मोमेंटमध्ये 8 टीम गोळा केलेल्या आहेत. फक्त कालच्या दिवसात कुणेगाव आणि पराडी टीम ही 2 टीम होत्या. 6 टीम फ्रेश बघितल्यात आयोजकांनी. त्या कारणामुळे आपण जशा येतील तसे मॅच खेळवणार आहेत आणि सेकंड राऊंडला 4 संघांमध्ये लॉट्स केले जाणार आहेत. याची नोंद घ्यायची सर्व कर्णधारांनी. सेकंड मॅच असेल निंबारवाडी बनाम भडवल बी. गोलंदाजी मार्फत गोलंदाज येतोय. पहिला पुबांचा षटक घेऊन नाव काय रे गणेश आणि अर्जुन अशी सलामी जोडी मैदानात आणि ते सुंदर क्षेत्ररक्षण होते. कुठेतरी कोणेगाव टीम सकाळी 11 वाजता उपस्थित झाली होती. त्या कारणामुळे आपण पराडी टीमला 2 धाब्यांची पॅनलाइज केलेली आहे, कारण टायमिंगला महत्त्व नाही दिलं. ते सुद्धा पराडी टीमने मान्य केलेलं आहे. 2 धाब्याची पॅनल्टी असेल आणि प्लस 4 षटकांचे सामने असतील. 2 धाब्याने खातं खोललंय अर्जुन. रिव्हर्सशिप मारताना पहिला चेंडू, तिसरा चेंडू खेळताना चेंडू जातोय फरा 6 धाब्यांसाठी, 4 धाब्यांसाठी आणि खणखणीत दणदणीत चौकार. डॉट चेंडू होते. लेफ्ट साईडच्या दिशेने मारला चेंडू 4 धाव्यांसाठी खणखणीत दणदणीत चौकार. या 4 धाव्याने धावसंख्या होत्या 10. धावा झालेल्या आहेत. चला राजेश, आपण पुढच्या टीमला सर्व कॉल करायचा आहे. चावडे वगैरे टीम आहेत त्यांना कॉल करायचा आहे. चेंडू जातोय फरार 4 धाव्यांसाठी खणखणीत दणदणीत चौकार. धावसंख्या होत्या 14 धावा झालेल्या आहेत. पॉवर प्लेच्या पहिलं षटक चालू असताना अर्जुनच्या बॅटमध्ये सुंदररित्या चौकार येत आहेत. पॉईंटमध्ये चेंडू मारतोय, गॅप सिलेक्शन करण्यामध्ये यशस्वीरित्या होतोय. आणि त्या ब्लॉक मध्ये चेंडू टाकला होता. चला दोन्ही पंच आपण डिसिजन करायचंय. चला गोलंदाज आपला जर स्टंप पडले असते तर रिव्ह्यू फक्त सांगायचं आपण कशासाठी येतो. हां ठीक आहे. चला कोणेगाव टीम आपण थोडंसं सहकार्य करायचंय. तुमचा गोलंदाज फास्टर आहे. जर चेंडू पडला असता तर स्टंप पडले असते.
किती आला एक ओव्हरला? त्याचा 12 प्लेयर नाही का आता इथं बसला खाली खाली बसला. चला गोलंदाजी मार्फत गोलंदाज येते संतोष. स्ट्राईकला खेळतोय नारायण उर्फ कादरी. शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता. एक धावसंख्या होते 13 सॉरी 15 धावसंख्या झाली. ऑफसाईडच्या दिशेने मारल्या चेंडू पॉइंट मध्ये. एक धावसंख्या होते 16 धावा झालेल्या आहेत. लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू होता. गॅप सिलेक्शन होताना चेंडू जात आहे 4 धावांसाठी. कणकडे दंडीत चौकार. धावसंख्या होते 20. धावा झालेल्या आहेत. आणि ते रिव्हर्स अटेंड करताना चेंडू जातोय फरार 6 धावांसाठी. कणकडे दंडीत षटकार. धावसंख्या होते 26. चला द्यायचा जुना चेंडू. चावडी टीम सुद्धा इथे उपस्थित झाले. कुठेतरी आजच्या दिवसामध्ये 8 टीम लेग साईडच्या दिशेने मारला चेंडू येत्या सुंदर क्षेत्र चाल क्षेत्र थोडासा तिसरा आणि चेंडू जातो फरार 4 धावांसाठी. धावसंख्या होते 4 धावसंख्या होते 30. चाल क्षेत्र सोमवारी कुंडेवाला डॉट चेंडू. धावसंख्या 30. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 30. तीस 2 षटकानंतर धावसंख्या झाली 33. ठोक डीजे. तुम्ही शोला टाकलाय रे तो. अरे एवढा फायदा करून घ्यायचा भाग आपला मांग्याचा आहे. कशी बेशी भटना त्याची. तिसरा षटक घेऊन येतोय गोलंदाजी प्रमोद आणि डॉट 30 धावा झालेल्या आहेत.
अरे इथं काय हे लिहू का ते लिहू जर जमला असतं काय सांगायला लागला असता. गाडी आली तिकडं 30 धावा झालेल्या आहेत. पहिलाच बोले ना नाही पहिलाच बोले तो. चला नारायण उघडा आपण 20 मिनिटं द्या फक्त आता षटकासाठी, कारण आपण खूप लवकर मॅच चालू केलेले आहेत. इकडच्या असेल 220 या इकडच्या पर्सल. आणि इथे पंचांचा नोचा इशारा पण येतोय आणि धावसंख्या 2+4 म्हणजे 5 धावा. धावसंख्या होते 35. 35 धावा झाल्या. या शृंखलेचं बक्षीस असेल 25,000 आणि द्वितीय क्रमांक असेल 12,500. तृतीय आणि चतुर्थ क्रमांक असेल 6,000 रुपये. प्रवेश फी असेल 3200 रुपये आयोजकांकडनं. आणि इथे डॉट चेंडू चेंडू टाकते वारंवार चांगल्या प्रकारे गोलंदाजी होते. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 35 धावा झाल्यात. सेकंड मॅच असेल भडबल बनाम निंबारवाडी. तिसरी मॅच असेल खंडाळा बनाम कुंडेवाला आणि चौथी मॅच असेल माथेरान बनाम चावले. असा हा लॉट्स असेल आजच्या दिवसामधला, कारण कुठेतरी आजच्या दिवसामध्ये आयोजकांना टीम नव्हती. आपण भरपूर ठिकाणचे टुर्नामेंट कॅन्सल झाल्यात. झाला पाहिजे डोक्याला. 39 धावसंख्या झालेली आहे. आणि त्या लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू होता पण त्याच्या क्षेत्ररक्षण होतंय तोपर्यंत एक धावसंख्या 1 ने वाढ धावसंख्या होते 40. 40 धावा. डॉट चेंडू जातोय. अशा पद्धतीने चेंडू दिले ना तर चेंडू 6 धावांसाठी जातील. धावसंख्या 6 ने वाढ धावसंख्या होते 46. कोण नाही कुत्रा पण नाही मामा नाही. किती आल्या? 43.
चला नारायण उघडा, आपण जर असे राहिले ना तर 7 वाजतील. आपण खूप लवकर मॅच चालू केला आजच्या दिवसात. कॅप पडली तर नो टाकली चाललं पण नो काढला तर नो ना. मग ती तयारी आहे का नो घ्यायची. ब्लॉक प्रूफ चेंडू टाकला होता. एक संघाची धावसंख्या होते 47 आणि चेंडू जातोय 6 धावांसाठी. खणखण दणदणीत षटकार. धावसंख्या झाली 53. चला आयोजकाचा सूचना येते भडवळ आणि निंबारवाडी आपण दोन्ही सगळ्याच्या करता टॉस साठी यायचंय. मग 4 क्षेत्ररक्षण तोपर्यंत 4 धावा भेटू शकतात आणि 4 धावा. तुम्ही घेता खेळून पडक्यान खेळून घेता का बोललो तो समा आहे. चला याचे समाधान कुंडेवाला आणि खंडाळा दोन्ही सगळे करतात याचे टॉस साठी. निंबारवाडी तिसरी मॅच खेळून घेऊ आपण, कारण सेकंड राऊंडला आपण 4 मध्ये लॉट्सच करणार आहेत म्हणून काही टेन्शनच नाहीये. फक्त मॅच आता जसे येतील तशा खेळवतात आयोजक. नारायण उघडा आणि राजू उघडा. कुठेतरी आयोजक टेन्शनमध्ये होते कारण कालच्या दिवसामध्ये 12 वाजेपर्यंत त्यांना टीम नव्हत्या भेटत. पण त्यांना सांगितलं सकाळ तुम्हाला 8-9 वाजेपर्यंत टीम भेटतील, काय टेन्शन घेऊ नका. पण त्याच्यावर पण त्यांनी विश्वास ठेवला आणि आजच्या दिवसात 8 टीम झालेल्या आहेत. लेग साईडच्या दिशेने मारला चेंडू. तीन या धावसंख्येची सगळ्याची धावसंख्या होते 61. आठ टीम नव्हत्या होत पण आता भरपूर टीम कॉल करतायत एंट्रीसाठी. कुठेतरी भरपूर ठिकाणचे आयोजन पण सुद्धा कॅन्सल झालेले आहेत. चला कुंडेवाल आणि खंडाळा दोन्ही संघाच्या कर्जाने टॉस साठी यायचंय. दगड नेम बघा कसा असतो. फलंदाज रनआउट होतोय. बासष्ट 62 धावा झाल्यात. 2 मायनस असतील 60 म्हणजे 61 धाव्यांची गरज. नवीन बॉल तुला मी ती व्हिडिओ का टाकले. तू बॉलच्या अंगावर यायचा तू बाहेर निघते अजून तो कसं बॉल मारायचे मला ते सांग. तुझ्याकडे बॉक्स ठेव बाबा नाही तर चोरी बिरला गेला माझं नाव बरोबर ना. चोरला बोल घरी जाईल निघून मागून घेऊ एखादा. नाही रे मना रिसर्च ठेवू नका. मी त्यांना माहिती मी काय हक्काने नेईन बॉल ते आपल्या मुरगाटलीच रे. मग पक्का भाई आता तुला हा इकडे तुझ्यामुळे मला किती बोलवत येते सगळंच बोलवत. अरे तू नंतर किती चान्स दिला काय करतोय.
शो दिला ना डायरेक्ट काय म्हणजे तू नंतर स्वतः कॉन्फिडन्स नाही ठेवत तुला काय काय पडलं माहिती का बॉल जुना आहे रट्टा बसला षटकारच आहे ना रट्टाच मला ज्याला रट्टा लागत नाही त्याला करणार काय आणि तू बॉल असेल तर जाईल ना मग तो बॉल वगैरे करायला तर सांगा तर बॉल वगैरे ती बॉन्डी कशी मारायची सांग तू कशी मारली ते मला नाही माहिती मग नाही मग बाबा नाही सांगायचं मी तुला बोलतो नाही मी नाही करणार दुसरं कोणतं पडलं हो बोलायचं मग तुला ताव ताव खोकायचं गेला हा जाऊ का जातो बॅटिंग काय मुलं नाही राहिला तू बॅट खेळतच नाही तर कसं काय चला कुंडेवाल संघाचा कर्जदार आले आहे खंडेवाल टीमचा कर्जदार यायचं टॉससाठी आणि तिसरी मॅच असेल भडवल बनाम निंबारवाडी चार मध्ये काय लॉसच होणार आहे फ्रेश टीम आहे त्याला काय प्रश्नच नाही चला गणेश या आपण दोन्ही कर्जदार कुंडेवाल चला या प्लीज टॉस कर रे भावा डॉट चेंडू आता पहिला चेंडू तेजसच्या गोलंदाजी मार्फवर होतोय गोलंदाज तेजस सुधारित क्षेत्ररक्षण होतंय कुठेतरी आजच्या दिवसात पराडे टीम पहिली मॅच असताना थोडासा उशीर झालाय पण आजच्या दिवसात लेट होऊन सेट होण्याचे चान्सेस आहेत उंचावर मारला चेंडू इथे फलंदाज बाद
डॉट चेंडू जातोय. गॅप सिलेक्शन करत असताना चेंडू जाते 4 धावेसाठी. धावसंख्या 4 ने वाढ. धावसंख्या होते 5. डीजे वाला बंद आहे ना, नाही तर ठोक डीजे. पहिलं षटक पॉवर प्लेचा असताना या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला जास्तीत जास्त धावा करायला लागतील, म्हणजे कमीत कमी 15 ते 20 धावा. आणि ते पंच नारायण उगडा यांचा स्वेर चेंडूचा इशारा येतोय. धावसंख्या स्वेरने वाढते. धावसंख्या होते 6. स्टार्टरला मारला फटका. या 2 धाब्यांनी संघाची धावसंख्या होते 8. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 8. एक्स्ट्रा 2 कट केला होता. मोपाडा झाला टीम ना, तर मोपाडा पण म्हटले असे चाकण पण करूया आता. रोहित गोलंदाज. धडका येणार आता. डॉट चेंडू. आणि ते सुद्धा चेंडू जातोय. डॉट चेंडू जातोय. अंदाज डॉट चेंडू खेळतोय. एकच मारायचा पण लई लांब मारायचा. आता परत उघडला तर समजायचा. चेंडू जातोय 6 धाब्यांसाठी. कणकरीत दंदरी षटकार. आणि त्या फलंदाज बाद. कुठेतरी आजच्या दिवसामध्ये 8 टीम होत्या, पण मी त्यांना स्वतः विश्वास दिला होता की टीम होणार. आणि आता टीम जास्त झाल्यात. म्हणजे अजूनही मोपाडा, चाकण, मेकुळवाडी या टीम कॉल करतायत. म्हणजे जिथे एक पण टीम नव्हती तिथे आता 11 टीम होत आहेत. गोवे चिंचोली पण कॉल करते. 4 टीम वेटिंगला आहेत. म्हणजे जिथे नारायण उगडा एक पण टीम नव्हती, नारायण उगडा बोलतो टीम दे. थांब तू, टीम भेटतील, टेन्शन घेऊ नको. बघ 12 करत असेल तर आता कोणाला परत कोणाला एंट्रीसाठी काय रे राजा. कुठला रे नंबर. आणि फलंदाज बाद. चला, निंबरवाडीचा प्रदीप पारधी आपल्याला राजू उगडे यांनी कॉल केला की आपण कॉमेंट्रीसाठी यायचंय, थोडं सहकार्य करायचंय. राजू पारधी, सॉरी प्रदीप पारधी ना, या आपण थोडं सहकार्य करा आयोजकांना, वर्णे ठाकूरवाडी आयोजकांना.
आणि पुढच्या महिन्यात याच ग्राउंडवरती 15, 16, 17, 18 फेब्रुवारी रोजी 25,000ची टुर्नामेंट लागलेली आहे. प्रथम क्रमांक असेल 25,000, द्वितीय क्रमांक असेल 12 आणि तृतीय आणि चतुर्थ क्रमांक असेल 6,000 रुपये. एंट्री फी जी असेल 2700 रुपये. जर कोणाला एंट्री पाहिजे असेल तर कॉल करायचा आहे. शेवटच्या 4 टीम बाकी आहेत. फक्त गुरुवार, शुक्रवार, शनिवार पूर्ण झालेल्या आहेत. संडेसाठी टीम बाकी आहेत. जर कोणाला खेळायचं असेल तर आपण नाव नोंदणी करायचे. 15, 16, 17, 18 फेब्रुवारी याच ग्राउंडवरती होतील. 2 धाब्याने संघाची धावसंख्या होते 16, 15. गणेश, आपण काय निर्णय घेतलाय? बॅटिंग ना. यानंतर कुंडेवाल टीम आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. खंडाला टीमने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. सामने 4 षटकांचे असतील. आजचा 3रा दिवस असेल या शृंखलेमधला. पहिल्या दिवशी टीम क्वालिफाय झाली. भिलवले, ठाकरवाडी, अनिल हिरवा कर्णधार असेल. कालच्या दिवसामध्ये टीम क्वालिफाय झाले अतकर गाव, विशाल वाघबारे. आणि आजच्या दिवसात कोण क्वालिफाय होत आहे बघूया. आणि त्या पॉइंट मध्ये चेंडू जातोय. इथे फलंदाज अरे हार लागला चेंडू. चला प्रदीप पारदी, आपल्याला वारंवार कॉल येतोय. या आपण थोडं सहकार्य करायचंय प्लीज. निंबारवाडी प्रदीप पारदी. राजू उघडा आपल्याला कॉल करतोय आणि अनाउन्समेंट सुद्धा त्यांनीच करायला सांगितलेले. आपली 3री मॅच आहे भडवल बी विरुद्ध किशोर शिंगवा साहेबांची टीम असेल. म्हणजे कुठेतरी किशोर शिंगवा आज आपल्याला कमीत कमी 10 ते 12 वर्षांमधनं पहिल्यांदा वर्णी ग्राउंडवरती खेळताना दिसेल. आणि चेंडू जातोय 6 धाब्यांसाठी. खणखणीत दणदणीत षटकार. नाव संख्या होते 23. कुठेतरी पहिल्या 2ऱ्या षटकामध्ये हाणामारी झाली असती तर धावसंख्या चेस सुद्धा झाल्या असत्या. कारण कालच्या दिवसात 60 धावा चेस होत होत्या. आणि डॉट चेंडू होता आणि गोलंदाजी मारतो येते गोलंदाज अर्जुन. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 4था षटक घेऊन येते गोलंदाज अर्जुन. अशोक बोल. सहा धाब्यासाठी खणखणीत षटकार. चला राजू उघडा 12 टीम करताय का? कारण टीमचे कॉल येत आहेत. कारण घोगडी टीम कॅन्सल झाल्यात. कुठेतरी तिकडच्या टीम आलेल्या कॅन्सल करतात. चेंडू जातोय परत एकदा तोच फटका आणि चेंडू जातोय 6 धाब्यांसाठी खणखणीत दणदणीत षटकार. धाव संख्या होत्या संख्या होते 44 आणि 55 षटक संपण्याचा इशारा होतोय. आणि इथे पराभूत होते टीम कुणेगाव. आणि दुसऱ्या फेरीमध्ये
जाऊन प्रवेश करतोय. टीम लेट येऊन थेट प्रवेश केलाय परळी टीमने. चला यायचं समाधान कातकरी आपण लवकरात लवकर धावत या, कारण कुठेतरी आजच्या दिवसामध्ये भरपूर टीम कमी होत्या.